श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या. ही मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. तर या अमावस्येला आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच घरातील दारिद्र्य दुःख दूर होऊन आर्थिक भरभराट होण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि अमावस्या असा महासंयोग निर्माण झाला आहे. ही मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर बघा, अमावस्या तिथी ही महालक्ष्मी आगमनाची तिथी मानली जाते. त्याचबरोबर बघा, या अमावस्या तिथीला ज्या महिला आपल्या घरात अमावस्या तिथीला काही उपाय आणि सेवा करतात त्या घरात कधीच गरिबी येत नाही. त्याचबरोबर बघा, ज्या महिला दर अमावस्येला काही नियम पाळतात, सेवा करतात त्या महिलावर माता लक्ष्मीचा नेहमी आशीर्वाद राहतो आणि त्या घरात माता लक्ष्मीचा वासही निरंतर राहतो. तर या अमावस्येला आपल्या कुठल्या सेवा आणि उपाय करायचे आहेत हे आपण आज पाहणार आहोत. तर बघा, आज आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो उपाय म्हणजे आपल्याला आज संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. जर आपल्या घरात पतीची प्रगती होत नसेल, मुले आजारी पडत असतील किंवा काही व्यक्ती आजारी पडत असतील, सतत दुखणे आजारपण असेल, घरात आर्थिक पैशाची चणचण असेल, दारिद्र्य असेल, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, आज अमावस्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा लावत असताना आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. काळे तीळ टाकून आपल्याला हा दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, जी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा मुले आजारी पडत असतील तर आपल्याला एक उपायसुद्धा करायचा आहे. तर काय करायचे बघा, आपल्याला मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि आजारी व्यक्ती असतील किंवा मुले असतील त्यांच्यावरून 7 वेळेस उतारा करून ते काळे तीळ आपल्याला घराच्या बाहेर फेकायचे आहेत. तर बघा, असे केल्याने जी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा मुले सतत आजारी पडत असतील तर अशा व्यक्तींना हा उपाय केल्याने ती व्यक्ती सतत आजारी पडत नाही. तर बघा, हे उपाय केल्याने आपल्या जीवनात नक्की सकारात्मक बदल घडून येतात आणि अमावस्येच्या दिवशी रात्री दिवा लावल्याने आपल्या घरातील दारिद्र्यता दुःख दूर होऊन घरात आर्थिक भरभराट होईल, पतीची प्रगती होईल, मुलांची प्रगती होईल, मुलांचे अभ्यासात लक्ष लागेल, तसेच मुले अभ्यासात हुशार होतील आणि जे व्यक्ती आजारपण असेल किंवा मुले सतत आजारी असतील तर अशा व्यक्तींना हा उतारा केल्यानंतर मुले आणि ती व्यक्ती कधीही आजारी पडणार नाही. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.